जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। DR हायस्कूल येथे जागतिक ऑलिम्पिक दिन साजरा। नंदुरबार येथील श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल येथे जागतिक ऑलिम्पिक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे पर्यवेक्षक हेमंत खैरनार, प्रमुख वक्ते म्हणून शाळेचे उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, क्रीडा शिक्षक अशोक वसईकर, शिवाजी चौधरी, निलेश गावित हे उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात कुस्तीपटू खाशाबा जाधव व हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी शाळेतील विद्यार्थी जयेश खलाणे व तेजस पाटील यांनी विद्यार्थ्यांना बॉक्सिंगचे नियम सांगून प्रात्यक्षिक सादर केले। कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते शाळेचे उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक यांनी ऑलिम्पिकचा सविस्तर इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला व कशा प्रकारे आपण खेळास जास्तीत जास्त महत्त्व आपल्या शालेय जीवनात द्यावे जेणेकरून पुढील भविष्यातही आपणास त्याचा फायदा होईल हे विद्यार्थ्यांना पटवून सांगितले। अध्यक्ष हेमंत खैरनार यांनी स्पोर्ट्स व गेम या दोन शब्दातील फरक विद्यार्थ्यांना समजावून सांगितले। तसेच खेळाने आत्मविश्वास निर्माण होतो व आपले शरीर सुदृढ राहते हे विद्यार्थ्यांना पटवून दिले। यावेळी शाळेतील बॉक्सिंग खेळाडू बलदेव जाधव, बॉनी जाधव, जयेश खलाणे, तेजस पाटील या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचलन क्रीडा विभाग प्रमुख जगदीश बच्छाव यांनी केले, तर आभार तुषार नांद्रे यांनी मांडले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व क्रीडा शिक्षक सहकार्यांनी परिश्रम घेतले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। कार्यक्रमानिमित्त आपणास लाभलेले आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक किंवा मुख्य प्रमुख पाहुणे यांनी तुम्हाला अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं, तुमच्या ज्ञानात भर पाडली असे आदरणीय मोडक सर, आपल्या शाळेचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक आदरणीय अशोकजी वसई बंधू, माझे लाडके विद्यार्थी मित्रांनो, सरांनी खरोखर अगदी ऑलिम्पिकच्या इतिहासापासून तर तुमच्या खेळापर्यंत आणि तुमच्या रोजच्या ग्राउंड, मैदान आणि घरातील खेळ यापर्यंत संपूर्ण माहिती दिली, सखोल माहिती दिली। विद्यार्थ्यांसाठी हे कार्यक्रम का घेतले जातात की तुम्ही याच्यातनं काहीतरी बोध घ्या। सरांनी सांगितलेलं प्रत्येक विद्यार्थ्याने ते मगप करावं, त्याला आत्मसात करावं आणि खऱ्या अर्थाने जीवनात त्याला आपण कसं कृतीत आणता येईल हा प्रयत्न करावा। सरांनी सांगितलं की खेळ का महत्वाचा आहे। मित्रांनो, मी सुद्धा एक खेळाडू आहे, मोडक सर खेळाडू आहेत, आणि खेळाडू म्हटलं की ही जी तुमची छोटी छोटी बोलणं सुरू आहे, त्याची सुरुवात कुठेतरी झालेली असते आणि मग त्याला वेगळा आकार देत देत त्याची व्याप्ती खूप मोठी झालेली असते। ऑलिम्पिक हा खेळ 3000 वर्षापूर्वी सुरुवात झाली। इसवी सन पूर्व ग्रीस हा एक देश आहे। या ग्रीस देशामध्ये पहिल्यांदा हा खेळ खेळला गेला। ऑलिम्पिया शहर आहे आणि तिथे ऑलिम्पिया एक पर्वत आहे।
त्याच्या पायथ्याशी हा खेळला गेला, त्यामुळे त्याचं नाव ऑलिम्पिक झालं. मग ऑलिम्पियाड वगैरे त्याचे अपभ्रंश होत होत आता काय त्याचं नाव आहे ऑलिम्पिक. किती वर्षानंतर खेळ होतो हा, कोण सांगेल? बरोबर, दर 4 वर्षानंतर हा खेळ घेतला जातो. खेळामध्ये जात, धर्म, भाषा, प्रांत, देश असे वाद होत नाही. पहिल्याच्या काळात युद्ध व्हायची की नाही? आता युद्ध चालू आहे. कोणाचं युद्ध चालू आहे आता? इराण अमेरिका. इराण अमेरिकेचं युद्ध जरी चालू असलं तरी ऑलिम्पिक मध्ये इराणचे पण प्लेयर येतील आणि अमेरिकेचे पण येतील, इस्रायलचे पण येतील. तिथे त्यांचं युद्ध हा वाद बाजूला राहील. असं एकमेव क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये वाद होत नाही, तो म्हणजे खेळ. याला जगाने मान्यता दिलेली आहे. औद्योगिक ऑलिम्पिकची सुरुवात 1896 मध्ये झाली. दर 4 वर्षानंतर त्यांनी हे घ्यायचं ठरवलं. पूर्वीच्या काळात युद्ध व्हायची, मग युद्ध व्हायला नको, एकमेकांमध्ये मैत्री राहायला पाहिजे, वाद व्हायला नको, म्हणून खेळांची सुरुवात झाली. आणि सुरुवातीला ज्यावेळेस खेळ सुरुवात झाले त्यावेळेस खूप कमी देश होते आणि काहीतरी 141 ॲथलेटिक्स फक्त ऑलिम्पिक मध्ये होते.